गुड मॉर्निंग. अहो बाबा मी संक्रांतीच्या बाजाराला चालत म्हणून मी तिला पैंजण करायचे पैसे द्या. पण नाण्याला आणते हा किती दोघांना बी आणते. किती लागतील? द्या 50,000. अरे 50 नाही पण खोडून खोडून राहिले. आज किती आता मोज तिथे गेलो. बर बर हा नॅनेच्या हातात देतो आणि तुम्ही संक्रांतीला पैंजण ना. हा बाबा पैंजण आणायचे. बाबाने पैसे दिले. पप्पी द्यायचा ना दादा. पप्पी दे बाळाला आता. अरे बापले. पप्पीचे पैसे फक्त बाबा फक्त. जा आता. कशी पैसे मोजले बघा. बाबाने पैसे दिलेले. बाय कर बाबांना. बाय कर. बाबाचा लाड चाललाय. बाय. बाबाची लाडकी. चांगल्या ना पैंजण आणि कानातलं एक बाळी करून आण त्याला. बर बर बाळी करायची पिलू तुला. ए पिलू. बाबा शेख बाबा जा बाबा तुझी फोन घे. बाबाकडून फोन घे आपला. फोन पैसे कसे बघत होती. बाय बाय कर कर बाय. चल तुला बघ आज कसा मुखडा आवडतो आमचा. तुला फ्रॉक नाही आवडत. आवडतो ही फ्रॉक लय आवडन तिला बघ. तुला वेस्टर्न कपडे आवडतात. येस. इथे ना आता कशी करते. इथे नाचलंय मला. आणि वाटाणा फुटाणा कसा का पिलू. वाटाणा फुटाणा शेंगदाणा उड्या मारी तो टाना टाना वाटाणा फुटाणा शेंगदाणा. खूप आवडतं तिला ते गाणं. पिलू बोल ना आता बाई. कशी दिसते कमेंट करून सांगा बरं आमची पिलू आज. दादा इथं बसत रे मोरा बाळ घाली चारा. कसं करतं बाबू. संक्रांतीच्या शॉपिंगला जायचंय म्हणून आवरून बसलेत सगळे. आता पप्पा चाललेत हॉटेलवर. तोपर्यंत आम्ही बघतोय वाट दुगीच्या पप्पाची. स्वामी शिवानंद दादाजी दोन्ही द्वारिका मैया मै बापाची. झोपायचं नाही वाटतं तिला. चला मी घेते आता माझं आवरून. मला साडी घालायची. व्हिडिओ में बने रहो. स्टे ट्यून. सगळं झालं होतं. आवरून बसले. पिलूचं आवरलं. तिच्या आजीचं आवरलं. सगळे आवरून बसलो. तिच्या बाबांनी पैसे पण दिले. आम्हाला जायचं होतं शॉपिंग करायला. पण आता सगळा माझा मूड ऑफ झाला ना. काय बोलू आता. खूप म्हणजे खूप राग येतोय मला. पण काय करू आता. कंट्रोल करावं लागेल. संक्रांतीच्या शॉपिंगला जायचं होतं तर कॅन्सल केलं. म्हणजे चुप फोन ठेवून गेला. काय चाललंय पिलू तुझं. तिचा वेगळाच धिंगाणा चाललाय. ती कोणाला ऐकणार नाही. तिला जे करायचं तेच करणार. मूड ऑफ झालाय पण काय करणार आता. कोणाला सांगायचं. आपलं तोंड जोडून घ्यायचं ना आपणच गप्प बसायचं. ते शिकवायचं तिला आता. चला आता आईने सांगितलंय काँग्रेस काढ म्हणलं जावं लागेल आता काँग्रेस काढायला. आहे नाही. काँग्रेस काढ गिन्नी काप. आता बस काम करीत साखरातीच. बघितलं का एवढे नटून खटून बसले. म्हणलं आता कधीतरी साडी घालायला भेटते. कुठं बाहेर जायचं म्हणलं तर. आणि त्याच्यात बी असं मध्येच पाचका आहे ना का पिल्लू. पप्पा नाही आले ना. पप्पा नाही आले ना. जायचं तर राहिलं. आता आई म्हणल्या तोपर्यंत आपला हौद भरून घे. पाणी नाही आम्हाला. आमचं बोर खराब झालेला आहे. आता लवकरच बोर नीट करून आणावं लागेल आमचा. आता आई गेलेल्या आहेत. आई म्हणलं हौद भर बाई. लय अवघडे. गुतून पडणार होते मी आता. हे बघा हे विहिरीतलं पाणी आहे गाईज. हे आमच्या विहिरीतलं पाणी. बाकी इकडे बोर घेतलेला आहे. त्याचं पाणी पण खूप फास्ट आहे. त्याला जर एवढं पाणी आहे ना बाई बाई. कसा मूड ऑफ होतो मला सांगा बरं कमेंट करून. तुमच्या नवऱ्याने केलंय का तुमच्यासोबत असं. हा नटून खटून बसायचं आणि असं जशी काही इलेक्शनला चालली असून तशी नटली होती. आणि मध्येच मूड ऑफ केलाय. लावलंय सासूबाईने आता कामाला. कर काम. काय काम नाही तुला आता. नवीन साडीवर कामाला लावली मला. म्हटलं थोडंफार झोपण ते बी नाही. दिसतंय का माझं घर. हे बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवते माझं घर. सर आमचा नजारा कसा आहे. आमचं नारळाचं झाड. आम्ही दरवर्षी आमच्या नारळाचे नारळ सुकून त्याचं खोबरं करतो. आम्ही कधीच आता जेव्हापासून हे झाड मोठं झालंय ना गाईज तेव्हापासून ना विकत खोबरं म्हणजे घेतच नाहीत म्हणायला.
खूप खोबरं आहे. माझ्या बहिणीला पण मी यावर्षी ना खोबरं दिलं तिच्या बाळातपणात. तोपर्यंत हाऊत भरतोय. तोपर्यंत म्हटलं काय करावं आता. त्यांना बी टाकलाय मक्का खायला. किती ऊन आहे बाई, बघा ऊन. बघा परत म्हणता आणि मला घर नाही दाखवलं. कोमल तुझं घर कोणतं आहे, तू कुठं राहती. आम्ही वडगाव गुप्तामध्ये राहतो. अहिल्यानगरकर वडगाव गुप्ता हे माझं घर आहे. हे आमची गिन्नी. इथं धुणं वाळवते मी रोज. आता ते जे हिरवं हिरवं दिसतंय ना गिन्नीच्या पलीकडून, ती सगळी मक्का आहे. मक्का आणि कडळ आमच्या जनावरांना खायला. हे माझ्या मोठ्या सासूचं घर. तोपर्यंत हाऊत भरत नाही तोपर्यंत बघते, तोपर्यंत धुणं बिणं बाळलंय का. धुणं काढून आणते बाई. रेवाल झोपी लावली. किरकिर करत होती खूप. शेळ्या काय करतात बघून येते तो. शिवाय मला काही काम सुधरत नाही. काय करतोय रे बाबू तू. आईने बकऱ्याला कोंडून घेतलंय. सगळ्या पळतात बाहेर. काय रे, त्यांना वाटलंय त्यांच्यासाठी काहीतरी. आता त्यांना थोडी थोडी मक्का देते खायला, म्हणजे जरा शांत तरी बसत्यान. थोडं थोडंच द्यायचं म्हणलं आई, 4-4 ताट. नाहीतर सगळा मक्का नाश करून टाकतात. तिथंच सुसू करतात, तिथंच लेंड्या टाकत्यान. धर धर तुला काळे काळे, धर तुला मक्का कंश येले खाले ले. त्यांची फेवरेट. लय भारी खातात चुरू चुरू. धर ग तुला पण धर. आता गाया म्हणते ना आम्हाला का नाही दिलं. गायांसाठी नाही, ते तुमच्यासाठी कुट्टी. एवढी मक्का आईने आणलेली फक्त यांच्यासाठी. तुला नाही देणार. सकाळी तर एवढी ओरडत होती जशी काय आणली असन कोणीतरी. पळत आले मी बाहेर, बघितलं तर काय तिचे पिल्लं नव्हते तिच्याजवळ, म्हणून ओरडत होती. एवढं धुणं धुतलंय मी आज. ते काय चुकलं नाही, याला पलटी मारते. अशी पलटी करायची काय धुणं. जर कोणीतरी बघत होतं, पण ओळखतं वाटतंय मला. फॅन बिन असन आपले कोणीतरी, तर तुम्हाला सांगते, जर धुणं वाळत नसेल ना तर असं करायचं, पलटी मारायचं धुणं. म्हणजे कसं पूर्ण वाळतं. जाऊ दे आता नाही धुणं काढत, चांगलं कडकडीत वाळून देते, मग काढते संध्याकाळी. आता बघते हाऊत किती भरलाय. झालाय हाऊत भरून. आता कसं आईने सगळ्या गवऱ्या जमा करून ठेवल्यात. मी रोज संध्याकाळी धुपण करतो, त्यासाठी आईने गवऱ्या केलेल्या आहेत. दळण पण काढून ठेवलंय. दळण केलेलं आहे, आता दळण घेऊन जायचंय. पीठ नाहीये गाई, सगळं पीठ संपलंय माझं. जावं लागेल आता दळण घेऊन. पपई खाऊ वाटली. माझ्या घरची पपई आहे, एवढी गोड आहे ना. तर पपई कापते. खूप गोड आहे पपई. घरचं ते घरचं. विकतची पपई असते ती हायब्रिड असते, एकदम मोठी पपई. तिला काय चव नसते, एकदम गोड आहे. आता माझ्या घरी मी 10-15 झाडं लावलेली आहेत, 20 झाडं. आज ते मोठे होते 4-5 महिन्यात. मग काय नुसता पपईच खायची. तुमच्या सासूबाईंनी लावलेत. म्हणल्या वांग्याचे रोप खुरपायला जायचे. म्हटलं आईला विसरतो परत पपई खाऊन घेते. मग आता जायचंय वांग्याचे रोप खुरपायला. तर चला वांग्याचे रोप खुरपायला जाऊ. आलं ताई, आता मोटर चालू करून हरभरा घेऊन आला. खायचं का नाही, आपण होळा करून खाऊ ना हरभराचा. लोकांच्या आणल्या 2-3 मी आपला हरभरा आली हुळा पोटभर खाय. फुगुत चाडा फुगा. पण नाही आहे, जरा लोकांचं आणल्यावर खायला मजा येत असते माहितीये का. आपलं नसतं गिळत. दुसऱ्याचं ना, सुट्टी दिला 2-3 दुसऱ्याचा हरभरा चोरून आणायचा आणि भाजायचा, होळा करून खायचा. लय मजा येते. चोर म्हणते आपल्याला. कोणाला माहिती कोणाचा आणला आहे. लोक म्हणजे चोट्टे तिथे रसून खवाटला खा 2-3 मी दळण करते मी. आता कोणाची गाडी घ्यायची बाई दळणाला. आमची गाडी बिघडली. चल.
पप्पा आले का टू व्हीलर, मला थोडी गिरची गाडी ती. आई आता मला काँग्रेस खायला लावून राहिल्यात. आई आपल्याला तुम्ही म्हणलं ना आपल्याला हे करायला जायचंय खुरपायला, वांगे खुरपायला जाऊ ना आधी. वांगे खुरपायला जातो आता. चला वांगे खुरपायला. नुसता काम आहेत बाई. दळण भरू राहिले. बोर झाला आजचा दिवस, खूप बोर होता माझा. नुसता कामाला लावायचे. म्हणलं आज कुठेतरी जावा फिरायला. नटून खटून बसले. स्वच्छ आहेत हे बघ. आई करू खडे दळण नाहीत, काय आता. नाहीत. हे बघ, फक्त बुकी पावडर लावलेली घ्यायची उधळायची. हे बघ, स्वच्छ आहेत गहू, काहीच नाही गावात. बाई भाऊ आमच्या पप्पायचे झाड किती छान छान. आता लय साऱ्या पप्पाया आल्यात आम्हाला, एवढ्या मोठ्या मोठ्या पप्पाया. तर चला आता मी चालले वांगे खुरपायला. पण मला तरी कुठं खुरपायला येतं. मी खुरपलं येतं मला खुरपता. खुरपून दाखवत असते मी. हे बघा वावरात तिथून तिथून सगळं काँग्रेस, हे पपईची झाडं. इथून तिथं 20 झाडं लावलेली इथं. हा सगळा गहू. कुठे जाय पपई? मला वाटलं इकडे मी चालले पुढं. हा बरोबर, मी आता इथंच दाखवलं होतं. इथं वांग्याची झाडं लावलेली इथं. हे बघा वांग्याची झाडं कसे आहेत. वांग्याचे झाड छोटे छोटे. वांगे खुरपाशी. तुला मी खत आणून देते. तर वांग्याच्या बुडाला असं आळं करायचं, हा असं खत घालायचं. मग असं असं खुरपव तू आता. किती छान खुरपलंय आईने. किती पटापटा. लय गवत झालंय. हे गवतामुळं काय होतं, झाडं झुडपं वाढत नाहीत लवकर. रोपट्यांना. तू खुरप आता, मी कवर खुरपू. बघ पपईचं रोप मोडलं ग माझ्या पूर्ण. पपईच होतो ते. तिथे पपईचं बी पडलं असन. घर बिया लावलेल्या आहेत. घर खुरप तू आता. कवर खुरपू मी. आता मी खुरपते. आता यायला खुरप. याच्यामध्ये काय खत कशाच आहे? गिन्नीत कशाला टाकलंय हो त्याच्यात? अगं त्या पपईच्या बुडाला टाकावं लागतं, मग पपिता छान लागतात त्याला. म्हणजे गिन्नी बी खत आहे वय? आडानी डोंगरची मैना आणली कुडून. हा आणि नुसता नाव ठेवा आता मला. मी खुरपते ना. चांगलं चांगलं काढते शिपरूट गवत ही. चांगलं खुरपव. हे बघा असंच ना. हा चांगलं खुरपव. त्यांना वाटलं मला खुरपायलाच येत नाही. चांगलं येतं खुरप. नीट जरा वरुंब्याच्या रताळ्यावानी नको धरू. अयो मम्मी लय मुंग्या चावल्या गे. आता तुला मुंग्या चाल उठ 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 उठ. पळ 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 पळ. तिकडनं बस तिकडनं बस तिकडनं बस. उठ उठ पळ पळ पळ. मुंग्या चाल. बीच पावडर मारू नाही तुला. नको पळ लवकर. पिते आता काय. सासूबाई खुरपायचं अगं कुठं आहेत नीट बघ ना त्या मुंग्या. काय इथं येतं. बघ ना कुठं आहेत. आहे इथं, तुम्हाला नाही दिसणार त्या. मला दिसायच नाही. मी काय हे बघ छान छान वांग्याच्या बाजूने जरा केलं छान का? छान वांगे खुरपाव चांगले जरा. वांगे हे होते. नुसती नाटा फाटा करती ती. शेव मला फसव धंदा झाला बाय आता. मोडलं ना वांग बघा कोमल. मोडू नको. नाही मुड. मी जाऊ का मग ननीला बघू का? थांबा ना, आवाज येईल ना. आवाज काय येतो माई नाच जाईन बाई रडून रडून. हो आत्ताच झोपली. माझं लक्षच आहे तिच्याकडे. रडती काय कुठं ती काय. इथं आई पाणी किती दिवस झाले आपण दारी नाही दिलेली, त्यामुळे सुकलंय सगळं. काच सुकलंय गवलंय आहे खुरपाव. मी तिकडं मोटरच्या बिघाडली जरा नीट बघते. पप्पा ते नीट करतेत का काय बघून येते. तू खुरपावतोवर करायची होती ना मोटर नीट. हा येते ना पप्पा येऊ राहिलेत. नीट कर तिकडे जाते. पप्पा येणार आहेत थोड्या वेळाने. आई फ्लावरचे झाड आहेत का ब्रोकली आहे हो? ब्रोकली. वा ते मला येत नाही बरं का म्हणता. ब्रोकली का बोकरी. बघ ती काय आहेत बघ. मेथीची भाजी बी किती भारी आली. आई मेथीची भाजी एवढी दाट लावली, खुरपायची कशी पण? मेथीची भाजी नको खुरपू बाई. नुसती आपली फ्लावर खुरपून घेती आणि मग मेथीची भाजी नाही खुरपायची. कड्याकड्याने त्याचं गवत काढ. मेथीची भाजी उपटून झाल्यानंतर मग खुरपायचं अशी ना तिला. अशी खुरपायची नाही तर उपटून बाई मला. त्याला खत घालायचंय. काढ नको तोडून काढू बाई. आई कोणाकडून बिया? इथे तर फक्त 10-12 मग 10च आणले. जेवढे बाद झाले आपल्याला. 10 महिने गेले. 10-12 म्हणजे 10 एक भाज्या होत्या का? मग का जास्त होत्या? मग बाई माझ्या दिदीला द्यायची. त्याचे 4 फ्लावरचे गड्डे. ती बोकरी का बोकरी. ब्रोकली.
आईला नावच येत नाही. बघा मस्त गाईज आम्ही हिरवीगार अशी मेथीची भाजी लावलेली आहे. ऑर्गॅनिक खातो आम्ही सगळं घरचं, घरची भाजी मस्त. आता या गोट मधलेच असे पाती खुडून नेणार आहे आणि याचे मस्त कांद्याची पात बनवणार आहे संध्याकाळी. हे आमचं नारळाचं झाड, याचे दरवर्षी नारळाचं सॉरी ते नारळाचं मगाशी बोलले होते. हे आमचं आहे केळीचं झाड. फळ दाखवलं का? केळी आली, केळी आली नाही. हे बघा केळी आली किती छान. पण केळी जरा थोडी पिवळी पडलेलं, पाणी कमी पडले वाटतं. तसं नाही, त्याला ह्यावेळेस जास्त पाऊस झाला ना म्हणून ते पिवळे पडले झाड. मग फळं पण कमी झाली ना. आता 2 वर्षाची केळी झाली, त्याला पिल्ले येते छोटे छोटे आलेली सगळी. आता सगळी काढून टाकायची, नवीन फळ लावायचंय तिथं. या केळीला 2 वर्षापूर्वी केळी खाल्ली होती मी या केळीची. अगं दरवर्षी एक गेलं का एक झाड येते, पण आता या त्याला याय नाही दुसरं. आता नवीन झाड आणावं लागेल केळीचं. नवीन झाड आणायचं. मग आता आमच्या इथं तर एक गुंडमामा आहे, त्यांच्या इथं तर केळी म्हणजे अशी वाढतच चालली. तिला लई फण्या आल्या ताई. त्यांच्या पाणी जास्त पाऊस होत नसन, उपळलं ना रान त्याच्यामुळे. आपली माती तशी आहे ना, पाणी येतं ना सारा वरून खाली. पिलो अजून झोपलेलीच आहे. आता आई म्हणल्या इथे झाड खुरपलेत कशाचे, वांग्याचे. आता एवढे गोट खुरपून घे. आता गोट खुरपते, तर बघा मी गोट कशी खुरपते. गाईज आता आईने सांगितलंय गोट खुरपून घे म्हणून. आता त्यातलं काही पिवळे पिवळे झालेले ते उपटून टाकीते. आईला जाऊन सांगते गोट झाले खुरपून. पिवळे बी काढून टाकले. हुशार आहे मी. आईला वाटत काय त्यांची सून येडी आहे म्हणून. येडी नाही मी, येतं मला सगळं. येतं का कधी काम नाही केलेलं काय नाही तरी येतं मला खुरपता. हे बघा असं खुरपायचं. कोणाकोणाला खुरपताय तर कमेंट करून सांगा मला. हे बघा इथं आईने मिरचीचं रोप लावलेलं आहे. आता मिरची आता काय एकदा का मिरच्या आल्या 10-12 झाडं लावले तरी टेन्शन नाही. किती दिवस मिरच्या का. आम्हाला तर मिरच्या सुद्धा घरच्या आहेत. आम्ही मिरच्या आहेत ना विकत आणत नाही. मिरची पावडर सुद्धा आईने घरी मिरच्या लावल्या होत्या, तर घरी मिरच्या लावल्या. त्याच्या मिरच्या मग आम्ही काढल्या. एवढ्या मोठ्या 2-3 किलो मिरच्या निघल्या. मग त्या निसल्याच्या घरीच डब्यात वाटून काढितो. जेवढी लागन तेवढी वाटायची आणि खायची. छान छान, कलर नाही काय नाही, एकदम मस्त ऑर्गॅनिक. तर चला आता झालं बया, पिवळं झालंय वाटतंय. काढी दे उपटून. हो कांदा निघला बाई. आता काही खरं नाही. आईला सांगते हे पण उपटून टाकलं. नाही नाही खराब झालेलं आहे. आई काय नाही म्हणायचं. मजा आ गया. आंबट आंबट चिंच एक नंबर. कोणाकोणाला चिंच आवडती मला माहिती आहे. बायकांच्या तोंडात तर पाणी आलं असं चिंच बघून. कसं वाटतंय मग. हिरवगार सुंदर परिसर. किती सारा चिंच आहेत. आम्ही चिंच देऊन टाकत असतो. उक्ती द्यायची 2-3 हजाराला. गाभूळ झाली चिंच आहे बघा. गाभोळी चिंच कोणाकोणाला आवडती चिंच खायला. लय चिंच आहेत भरमसाठ. पोट भर चिंच खा पहिला. नाही झालं खुरपून. मी आताच खुरपून गेले. 10 झाडं खुरपले, 10 माझ्या वाट्याची तशी ठेवले तो. जा पोरगी उठली म्हणलं आता देते हिला लावून. सुरण सुनबाई भेटल्यात फोऱ्यांच्या पाटलींबाई. 10 खुरपले, 10 झाडं तसे ठेवले माझ्या वाट्याची. लय भारी चिंच आहे. एकच नंबर चिंच आहे. बस तू आई पाडायला लागली चिंच. बरं झालं ना मग खा. परत आणा दुखले. हा बाया, एक तर माझं लय दुखलंय आता. मध्ये मध्ये मला खूप सारा खोकला सारखा घसा दुखत होता. तरी पण खाऊ राहिले. आमच्या आंबा चिक्कू हे बघा, संत्री मोसंबी किती छान आहे घरचं खायला. चिक्कू बघा, चिक्कू एवढे चिक्कू आलेत ना तरी आमचं एक झाड जळालं निरम्यामुळं. हे बघा पपई. निरमाचा एवढा वापरला की पपईच्या झाडाच्या बुडाला जाऊन 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 जाऊन. पिली उठली का बघायला आले मी. नाही उठली.
इथे बसली असते बोंगा प्रसाद. इथे मी खिडकीतून आणि धुळे. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.